नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. प्लीज तुम्हा सर्वांच्या सपोर्टची आपल्या या चॅनलला खूप गरज आहे. त्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच आपले व्हिडिओ आवडले तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या ह्या स्टोरीचा हा अंतिम भाग आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच एक नवीन लव्ह स्टोरी तुमच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि यावरील नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग वळूया आपल्याच्या स्टोरीकडे. अथर्व सिंगानियाला शिक्षा झाल्यानंतर 2 महिने लोटले. क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुन्हा एकदा रुग्णांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं होतं. जेनेसिस प्रकल्प अधिकृतपणे सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आणि त्याचा उपयोग केवळ वैद्यकीय संशोधनासाठीच करण्याचा निर्णय झाला. हॉस्पिटलच्या सभागृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी आणि ट्रस्टचे सदस्य सर्वजण उपस्थित होते. ट्रस्टी रुद्र प्रताप सिंह व्यासपीठावर आले. त्यांनी सर्वांसमोर उभं राहून म्हटलं, आज मी एक गोष्ट कबूल करतो. मी अथर्वच्या धमक्यांना घाबरलो आणि त्या भीतीमुळेच मी काही चुकीचे निर्णय देखील घेतले. त्याबद्दल मी प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक रुग्ण आणि विशेषतः डॉक्टर अमन, डॉक्टर सिया आणि डॉक्टर नीरज तसेच डॉक्टर कबीर या चौघांचीही मनापासून माफी मागतो. संपूर्ण सभागृह शांत झालं होतं. अमन उठला. तो व्यासपीठाजवळ गेला आणि माईक हातात घेऊन म्हणाला, चूक मान्य करण्यासाठीही धैर्य लागतं. आज आपण भूतकाळ संपवूया. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. कार्यक्रमात डॉक्टर नीरज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या धैर्यामुळे आणि प्रामाणिकपणामुळे अनेक जीव वाचले होते. कबीरलाही सन्मानित करण्यात आलं. चेअरमन हसत म्हणाले, तू डॉक्टर नाहीस, पण या हॉस्पिटलचं हृदय वाचवण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. त्यांचं बोलणं ऐकून कबीर हलकसा हसला आणि म्हणाला, टीम चांगली असेल तर अशक्य काहीच नसतं. त्यानंतर अमन आणि सियाला मंचावर बोलवण्यात आलं. रुद्रप्रताप सिंह यांनी दोघांकडे पाहत म्हटलं, आजपासून क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मेडिकल एक्सलन्स काउन्सिलची जबाबदारी मी डॉक्टर अमन ओबेरॉय आणि डॉक्टर सिया अरोरा यांच्यावर सोपवतो. इथून पुढे मेडिकल एक्सलन्स काउन्सिल ते दोघेच सांभाळतील. संपूर्ण सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांनी दणाणून गेलं. कार्यक्रम संपल्यानंतर सिया एकटीच हॉस्पिटलच्या स्मृती उद्यानात गेली. तिथे तिच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ एक छोटंसं झाड लावलेलं होतं. तिने त्या झाडाजवळ एक पांढरं फूल वाहिलं. ती म्हणाली, आई, बाबा, तुमचं अपूर्ण स्वप्न आज पूर्ण झालं. मी आज डॉक्टरही आहे कारण तुम्ही मला माणुसकी शिकवली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अमन शांतपणे येऊन तिच्या शेजारी उभा राहिला. काही क्षण दोघांनी एक शब्दही बोलला नाही, फक्त त्या झाडाकडे पाहत राहिले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कबीरने हसत विचारलं, तर डॉक्टरांनो, उद्या सुट्टी घेणार का? अमन आणि सिया एकमेकांकडे पाहून हसले. अमन म्हणाला, हो, उद्या कोणतंही ऑपरेशन थिएटर नाही, कोणतीही मीटिंग नाही. उद्या फक्त आमचा दिवस आहे. कबीर मिश्किलपणे म्हणाला, बरं, ठीक आहे, काळजी करू नका. मग मी फोनही करणार नाही. सगळेच मनापासून हसू लागले. त्या रात्री अमन आणि सिया हॉस्पिटलच्या टेरेसवर उभे राहून शहराकडे पाहत होते.
यावेळी त्यांच्या आयुष्यात कोणतंही रहस्य नव्हतं ना कोणतीही भीती होती. फक्त एक नवीन आयुष्याची सुरुवात त्यांची वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक महिन्यानंतर अमन आणि सिया दोघांनीही एकाच दिवशी सुट्टी घेतली होती. ना हॉस्पिटल, ना फोन, ना कोणतीही जबाबदारी. आजचा दिवस फक्त त्यांच्यासाठीचा होता. पहाटेच्या थंडगार हवेत दोघेही शहराबाहेर एका शांत डोंगर माथ्यावर पोहोचले. सूर्योदयाची पहिली किरण क्षितिजावर पसरत होती. सिया शांतपणे म्हणाली, अमन, तुला आठवतं का आपण शेवटचं असं कधी निवांत बसलो होतो? अमन हसला. बहुतेक कधीच नाही, तो म्हणाला. दोघेही एकमेकांकडे पाहून थोडंसं हसले. थोड्या वेळाने ते दोघे एका छोट्याशा गावात फिरू लागले. तिथे लहान मुले क्रिकेट खेळत होती. एका छोट्या मुलाने चेंडू अमनच्या पायाजवळ फेकला. अमनने तो परत फेकला. मुलगा हसत म्हणाला, अंकल, तुम्ही पण खेळा ना. सियाने हसत म्हटलं, डॉक्टर साहेब, तुमचं बालपण परत आलंय वाटतं. अमन त्या मुलांसोबत काही मिनिटं खेळू लागला. सिया मात्र दूरवर उभी राहून फक्त एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. दुपारी दोघेही एका छोट्या तलावाच्या काठावर बसले. पाण्यावर वाऱ्यामुळे हलक्या लाटा उठत होत्या. अमन म्हणाला, सिया, एक प्रश्न विचारू? सिया लगेच उत्तरली, विचार. तो म्हणाला, जर तुला आयुष्य पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर तू पुन्हा डॉक्टर होशील? सिया काही क्षण विचारात पडली आणि नंतर हसून म्हणाली, हो, कारण या प्रोफेशनने मला माझं ध्येय दिलं आणि तूही. अमन हलकंसं हसला. मग मलाही दुसरं काहीही नको, तो म्हणाला. संध्याकाळी सूर्य मावळत होता. दोघेही एका लाकडी बाकावर बसले होते. अमनने सियाचा हात आपल्या हातात घेतला. मित्रांनो, 1 मिनिट फक्त. आपण खूप काही गमावलं, खूप काही सहन केलं, पण एक गोष्ट कधीच हरवली नाही. सियाने हळूच विचारलं, कोणती गोष्ट? अमन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझ्यावर असणारा माझा विश्वास. अमनचं बोलणं ऐकून सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसत म्हणाली, आणि माझं घर? मला एखाद्या जागेत नाही तर तुझ्या सोबतीत ते सापडलं आहे. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. त्या मिठीत वेदना होत्या, आठवणी होत्या आणि आयुष्यभराची साथ देखील होती. रात्री घरी परतताना दोघेही कारमध्ये बसले. गाडीच्या डॅशबोर्डवर एक फोटो ठेवलेला होता. त्या फोटोमध्ये अमन, सिया, कबीर, डॉक्टर नीरज आणि त्याचबरोबर रुद्रप्रताप सिंह देखील होते. सगळे हसत उभे होते. सियाने तो फोटो हातात घेतला. ती म्हणाली, ही फक्त टीम नव्हती, तर हे आपलं कुटुंब होतं. अमनने गाडी थांबवली. आकाशात असंख्य तारे चमकत होते. तो म्हणाला,
लोक म्हणतात प्रत्येक प्रेमकथेचा शेवट असतो. सिया हसली. ती म्हणाली, नाही, खऱ्या प्रेमकथा कधीच संपत नाहीत. त्या फक्त नव्या आयुष्याला सुरुवात करतात. अमनने तिचा हात अलगद ओठांशी नेला. दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. रात्री अमन आणि सिया त्यांच्या नव्या घराच्या बाल्कनीत उभे होते. हलका पाऊस सुरू होता. थंड वाऱ्याने सियाचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. अमन हळूच तिच्या समोर आला. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक बट त्याने अलगद कानामागे सारली आणि तो म्हणाला, इतक्या दिवसांच्या संघर्षानंतर आज पहिल्यांदाच तुझ्या डोळ्यात मला कोणतीही भीती दिसत नाही. सिया मंद हसली आणि म्हणाली, कारण आज तू माझ्यासोबत आहेस. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. अमनने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तो म्हणाला, तुला एक गोष्ट सांगू? सिया म्हणाली. ऑपरेशन थिएटरमध्ये शेकडो वेळा माझं हृदय धडधडलं. पण तुझ्यासमोर उभा राहिलो की आजही ते तितकंच वेगाने धडधडतं. सियाच्या गालांवर हलकी लाली उमटली. ती त्याच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, डॉक्टर अमन ओबेरॉय, तुम्ही इतके रोमॅन्टिक आहात हे मला आधी का कळलं नाही? अमन हसत म्हणाला, कारण आधी आपल्याकडे तेवढा वेळच नव्हता. दोघेही हसू लागले. क्षणभरानंतर अमनने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. सियाने त्याच्या शर्टची कॉलर हलकेच पकडली. ती त्याच्या डोळ्यात पाहत कुजबुजली. आज कुठेही जाऊ नकोस. मला हा क्षण फक्त तुझ्यासोबत जगायचा आहे. अमनने अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे, तो त्याच्या मोहक आवाजात म्हणाला. पावसाच्या सरी वाढत गेल्या आणि त्या सरींमध्ये त्या दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. अमनने तिच्या कपाळावर, गालावर आणि नंतर अलगद तिच्या ओठांवर एक प्रेमळ चुंबन दिलं. सियाने डोळे मिटले. त्या चुंबनात प्रेम होतं, विश्वास होता आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचं मौन वचन देखील होतं. काही क्षणांनी ते एकमेकांपासून वेगळे झाले. सिया हसत म्हणाली, आयुष्यभर माझा हात असाच धरून ठेवशील ना? अमनने तिच्या हातात स्वतःची बोटं गुंफली. तो म्हणाला, शेवटच्या श्वासापर्यंत. दोघेही हातात हात गुंफून बाल्कनीतून चमकणाऱ्या शहराकडे पाहत उभे राहिले. त्यांच्या मागे घर होतं, समोर भविष्य आणि मध्ये होतं एक असं प्रेम ज्याने प्रत्येक वादळावर विजय मिळवला होता. काही नाती रक्ताने जुळतात, काही नियतीने, पण काही नाती विश्वास, त्याग आणि प्रेमाने घडतात. अमन आणि सियाची कहाणी ही फक्त एक प्रेमकथा नव्हती, तर ती माणुसकी, न्याय आणि एकमेकांवरील अढळ विश्वासाची कहाणी होती. मित्रांनो, आपली ही स्टोरी इथेच संपत आहे. तुझ्या नजरेतील रहस्य ही कथा तर संपली. एक रहस्य संपलं, पण त्यांच्या प्रेमाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. तर मित्रांनो, आपली ही स्टोरी निरोप घेत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण काही दिवसांमध्ये अजून एक नवीन लव्ह स्टोरी तुम्हा सर्वांच्या भेटीला आणणार आहोत. ती देखील तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्या या चॅनलला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, म्हणजे दुसऱ्या स्टोरीच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.